सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झाल्याची घटना घडली आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून कार्यकर्ता सुखरूप आहे। शरणू हांडे असे या कार्यकर्त्याचं नाव असून जुन्या वादातून त्याच्या अपहरणाची ही घटना घडली। आरोपी अमित सुरवचे आणि त्याच्या 6 साथीदारांनी शरणू हांडेचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी काही तासातच या आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तर आरोपी अमित सुरवसेसह आता 6 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झाल्याची घटना घडली आणि या प्रकरणी आता या दोघांना अटक करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करण्यात आल्याची माहिती कळते आहे। दरम्यान कार्यकर्ता सुखरूप आहे। शरणू हांडे असे या कार्यकर्त्याचं नाव आहे। जुन्या वादातून त्याच्या अपहरणाची ही घटना घडली होती। शरणू हांडे असे या पडळकरांच्या कार्यकर्त्याचं नाव आहे। दरम्यान आरोपी अमित सुरवचे आणि त्याच्या 6 साथीदारांनी शरणू हांडेचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला। पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, नेमकं काय घडलंय? दीपाली, काही वर्ष अगोदर एक प्रकरण घडलं होतं की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती जे आहे ते एका कार्यकर्त्यानं जे आहे तो दगड टाकलेला की शरद पवार यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्याच्या रागातून तो दगड टाकला होता। त्या कार्यकर्त्याचं नाव होतं अमोल सुरवसे आणि त्याच अमोल सुरवसेची आणि जो गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे शरणू हांडे यांची काही दिवसापूर्वी जी आहे ती वादावादी झाली होती, हाणामारी झाली होती। मग अशातच काल एक प्रकरण घडलं की अमोल सुरवसे व त्याच्या काही मित्रांनी शरणू हांडे याचं जे आहे ते अपहरण केल्याचा आरोप जो आहे तो शरणू हांडे व त्याच्या समर्थकांकडून करण्यात आला आणि एकंदरीत अमोल सुरवसे याचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सोबतचे जे फोटो आहेत ते आता प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि या शरणू हांडेच्या भेटीसाठी स्वतः गोपीचंद पडळकर हे आज सोलापूरला येणार असल्याची देखील चर्चा आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद सौरभ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।